ऐक ना, बोला की. अगं गणेश जयंती स्पेशल मोदक करणारच की नाही? करते की. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पंचखाद्य मोदक करतोय. मोदकांचे इतरही प्रकार बघायचे असतील तर यूट्यूबवर सर्च करा मोदक बाय मधुराज रेसिपी. खूप सारे जवळपास 20हून अधिक मोदकांच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पान मोदक, उकडीचे मोदक, रव्याच्या उकडीचे मोदक आणि खूप सारे प्रकार. तर पंचखाद्य म्हणजे काय? ख या अक्षरापासून सुरू होणारे 5 पदार्थ वापरून जे मोदक तयार केले जातात त्याला पंचखाद्य मोदक म्हणतात. आता पंचखाद्यामध्ये कुठले कुठले पदार्थ असतात? खसखस, खोबरं, खडीसाखर, खारीक पूड आणि खवा हे 5 जिन्नस वापरले जातात. आता हे 5 पदार्थ वापरून आपण हा पंचखाद्य मोदक तयार करतोय. तर सगळ्यात आधी जे प्रमाण आहे ना ते लिस्ट सगळी शेवटी दिली आहे. जाऊन त्याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. कपचे मेजरमेंट आणि ग्रॅमचे मेजरमेंट. बरं, हे मोजण्यासाठी जे मोजणीचे कप असतात, मेजरिंग कप असतात, ते आणलेत की आपण मधुराज रेसिपीचे. लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कुठे कसे ऑर्डर करायचे. बरं, ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबरची लिंकही देते. ऑर्डर मेजरिंग कप एवढं फक्त टाका. आमची कस्टमर केअरची टीम तुमच्यापर्यंत येईल आणि कसं हे ऑर्डर प्लेस करायचं तुम्हाला सांगेल किंवा ऑर्डर प्लेस करण्यात मदत करेल. चला, आता हे पंचखाद्य मोदक आपण तयार करूयात. तर सगळ्यात आधी खसखस घ्यायची. खसखस इथे 1 टेबलस्पून घेतली आणि करपवायची नाही, हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची. चला, खसखस आपली छान भाजून झाली आहे. मस्त असा हलकासा त्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे. ही खसखस आता काढूयात. बघा, हलकासा रंग बदलला आहे. आता याच तव्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं घालते आहे, अर्धा कप. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं देखील आपण भाजून घेऊयात. आता बघाल खोबऱ्यालाही सुरेख असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. आता हे खोबरं, भाजलेलं खोबरं देखील या खसखसवर काढून घेऊयात. आता याच तव्यामध्ये 1 चमचाभर फक्त साजूक तूप घालायचं. यामध्ये सुकामेवा घालते. 2 टेबलस्पून हा सुकामेवा, ज्यामध्ये काही बदामाचे काप आणि अक्रोडचे तुकडे आहेत. सुकामेवा नाही घातला तरी काहीच हरकत नाही आहे. त्या तळलेल्या सुकामेव्यामध्ये आपण खारीक पूड घालूयात. सुकामेव्याला बघा मस्त असा सोनेरी रंग आला. आता खारीक पूड घातली ना की फार भाजायचं नाही, फक्त हा सुकामेव्यामध्ये मिसळून घ्यायची आहे. हलकंसं तूप त्यामध्ये शोषलं जातं म्हणून. आणि आता हे भाजलेले पदार्थ इथे खोबऱ्यावरच काढून घेऊया. आणि आता याच तव्यात खवा घ्यायचा आहे. तर इथे मी 1/2 किलो खवा घेतला. खवा हवा तर किसून घेतला तरी चालेल, पण मी असाच घालते. एनिवे तो भाजणारच होत. जसा जसा भाजला तो तसा तो मऊ होतो. तर खवा आपण जेव्हा भाजायला घेतला होता ना तेव्हा त्याचे असे गोळे होते, पण 1-2च मिनिट झाले, जशी त्याला उष्णता लागते तसा तो एकदम मऊ झाला आणि जवळपास पातळ झाला. आता हा आणखी 5 ते 7 मिनिटं भाजणार आहे, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. खवा खूप भाजायचा नाही, अगदी मोकळा फडफडीत होईपर्यंत हलकासा भाजायचा. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. काय होईल ना, खूप जर ड्राय केला तर त्याला तो मोदकाचा आकार देणं फार कठीण होईल आणि ती सुकी सुकी पावडर होईल, मग पंचखाद्य पावडर होईल. तर आपल्याला मोदक करायचा आहे, त्यामुळे खवा ओव्हरकुक अजिबात करायचा नाही. बघा, हा एकसारखा मिसळत असा भाजून घ्यायचा. आत्ता खूप पातळ झाला आहे, हलकासा घट्ट होईपर्यंत भाजणार होता आणि हलकासा रंग पण बदलला पाहिजे. चला, हा खवा बरोबर आता 7 ते 8 मिनिटं भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालाय. त्यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालाय आणि मस्त दिसतोय. खूप छान सुवासही दरवळतोय या भाजलेल्या खव्याचा. याच्यात जशी थोडी साखर टाकून खाल्ली ना तरी ती कमाल लागते. आता हा खवा हलकासा थंड करून घेऊयात, तोवर पुढची प्रोसेस करूयात. आता शेवटचा ख आपला पंचखाद्य मोदकमध्ये घालायचा राहिला तो म्हणजे खडीसाखर. तर 50 ग्रॅम इथे खडीसाखर मी घेते. मिक्सरमध्ये घालायची. खूप नका घालू, नाहीतर मोदक फार आहे ना गोड होतील, कारण आपण खारीक पूड पण यामध्ये घालतो. आणि ही हलकीशी याची पूड तयार करूया. येस. आणि आता हे जे सगळं भाजलेलं मिश्रण आहे हे देखील घालायचं. याचीही पूड तयार करूयात, खडीसाखर आणि भाजलेल्या मिश्रणाची. खडीसाखर मिक्सरला दळताना आहे ना पल्स मोडवर करा, एकदम नका फिरू, नाहीतर ब्लेड
खराब होतं असे बरेच जण तक्रार करतात. त्यामुळे पल्स करत करत खडीसाखर बारीक करा. आणि हे मिश्रणही पल्स मोडवरच मी तयार करते. हे बघा, छान हे एकसंध झालंय मिश्रण. आता हे घ्यायचं सगळं मिश्रण आणि हा जो भाजलेला खवा आहे यामध्ये मिसळायचं. यामध्येच वेलची पूडही घालायची आणि हे एकजीव करून घ्या. खवा हलकासा गरम आहे अजून. चला, आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं आणि एकजीव पण झालंय. हे बघा, मस्त असं रवाळ दिसतंय मिश्रण. आता मोदक करायचा साचा घ्यायचा. यामध्ये दिसायला सुंदर दिसावं म्हणून थोडंसं पिस्त्याचे काप लावते. हे मिश्रण भरून घ्यायचं, हलकंसं प्रेस करायचं. जास्तीचं मिश्रण काढून घ्यायचं. जितकं शक्य असेल तितकं प्रेस करायचं म्हणजे मोदक छान वळला जातो. कमाल, क्या बात. हे बघा, सुरेख. चल, आता याच प्रकारे सगळे मोदक आपण करून घेऊयात. आता हे मोदक तुम्ही एक दिवस आधी पण तयार करून घेऊ शकता. खवा जरी असला तरी रूम टेम्परेचरवर 1 आठवडा खूप छान टिकतात हे मोदक, कारण खवा आपण छान भाजून घेतलाय. फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस छान राहतात. फक्त खाण्यापूर्वी कमीत कमी 1 तासभर तरी बाहेर काढा, कारण फ्रीजमध्ये ठेवलं तर खवा आहे त्यामध्ये असतं स्निग्धांश, ते कडक व्हायची शक्यता असते. म्हणून मग थोडा वेळ बाहेर काढा. पण हे असे खवा छान भाजला आहे, सगळे जिन्नस छान भाजलेत, त्यामुळे 8 दिवस तरी छान टिकतात. चला, आता सगळे मोदक करून घेते. पंचखाद्य मोदक इथे तयार आहेत. बरं, मोदकाचा साचा नसेल तर याचे लहान लहान लाडू जरी केले तरी चालू शकतं आणि कमाल लागतात चवीला. म्हणजे इतकं त्याच्यात व्हेरिएशन आहे ना, खवा आहे, खोबरं आहे, खसखस आहे, त्यामुळे प्रत्येकाची अशी युनिक चव खाताना लक्षात येते. या प्रमाणात म्हणजे 1/2 किलो खवा आणि बाकीचे पदार्थ आपण घेतले त्यामध्ये बरोबर 21 छान टुमटुमीत मोदक तयार होतात आणि 8 दिवस छान टिकतात. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.